काय नेमक्या शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यथा आहेत आणि मराठवाड्यामध्ये सध्याची काय नेमकी सगळी स्थिती आहे या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले जातात। सध्या लातूरमधून विशाल माझ्याबरोबर आहे, जाणून घेऊया आपण विशालकडून। विशाल, मंत्र्यांचे आता दौरे सुरू झालेत। अजित पवारांचा सोलापूरमध्ये आज सकाळपासून दौरा सुरू झालाय आणि यामध्ये शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी ग्वाही दिलेली असली तरी म्हटलं की मोठं नुकसान आहे, त्यामुळे पंचनामे करायला वेळ लागेल। तर दत्तामामा भरणे म्हणतात की दिवाळी आधी आपल्या खात्यामध्ये मदत मिळेल। कसं सगळं संपणार आहे, कशा प्रकारे या संदर्भात उत्तर मिळणार आहेत? अनुपमा, खरं तर मंत्र्यांच्या या बोलण्यामुळे संभ्रम निर्माण होतोय, मात्र तरी सुद्धा त्यापेक्षा अपेक्षाचा डोंगर खूप जास्त मोठा आहे आणि शेतकऱ्यांना कुणी का होईना, कशी का होईना मदत द्यावी इतकी शेतकऱ्यांची मागणी आहे। खरं तर हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे या पावसाळ्याच्या सुरुवातीला वरुणराजाची कृपादृष्टी मराठवाड्यावर होती आणि हा पावसाळा संपेपर्यंत या कृपादृष्टी वक्रदृष्टीमध्ये परावर्तित झाली आणि मोठं नुकसान झालं। जून महिन्याच्या सुरुवातीपासून जे काही अतिवृष्टीनं सुरुवात केली, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3-3.5 महिन्याच्या काळामध्ये जवळपास 10 लाख शेतकऱ्यांचं 8 लाख हेक्टरवरील नुकसान झालं होतं आणि त्यासाठी मराठवाडा विभागीय आयुक्तांनी 1429 कोटीची नुकसान भरपाईची मागणी केली होती। आता राज्य सरकारनं काल परवा एक GR काढलाय आणि त्यामध्ये मागणी होती 1419 कोटीची, मराठवाड्याला मिळालेले आहे 720 कोटी, म्हणजे एकूण मागणीच्या 50% रक्कम मिळाली आहे। आता ही झाली ऑगस्ट महिन्यापर्यंतची नुकसान भरपाई। त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये मोठा घात झालाय, खूप मोठा पाऊस आलेला आहे, खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि सुरुवातीला जे 8-10 लाख हेक्टरचं नुकसान होतं त्याच्यापेक्षा 2 पट 2.5 पट नुकसान आता झालेलं आहे। त्यामुळे आधीचीच मदत मिळालेली नाही, जी मदत आली आहे ती तोकडी आहे, तर मग पुढची मदत मिळणार कशी असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे। अजित पवार म्हणतायत की चिंता करू नका, सगळी मदत मिळेल, पंचनामे होतील, मात्र अजूनही काही गावांमधून पंचनाम्यांसाठी शेतकऱ्यांची ओरड आहे। आधीचेच पंचनामे झालेले नाही, आता नव्यानं नुकसान झालेलं आहे, तर मग हे दोन्ही पंचनाम्यांचा ताळमेळ कसा करणार आणि नुकसानीचा आलेख कसा काढणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतायत की आम्ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करू, मात्र ही घोषणा जरी झाली असली तरी हे सगळं अवघड आहे। आता तुर्तास मराठवाड्यात सगळे मंत्री आलेले आहेत, स्वतः उपमुख्यमंत्री इथे येत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाड्यात आहेत, पंकजा मुंडे मराठवाड्यात फिरत आहेत, कृषी मंत्री सुद्धा मराठवाड्यात फिरत आहेत। हे सगळे शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, नुकसानीची पाहणी करतायत। लाखो हेक्टरवरील जी शेती उद्ध्वस्त झाली आहे, अनेक गावांना जो फटका बसलेला आहे, अनेकांची राहती घरं पुरात वाहून गेली आहे, जनावरं पुरात वाहून गेली आहे, या सगळ्यांची माहिती ते घेऊन घेणार आहे, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणार आहे। मात्र या वेदनावरचं उत्तर अनुपमा एकच आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करेल, कारण खरीप पूर्ण वाया गेलाय, फळबागा पूर्ण उद्ध्वस्त झाल्या। अनुपमा, एक फळबाग उभी करायला किमान 6 ते 7 वर्ष लागतात। मोसंबीची फळबाग म्हणूयात की डाळिंबाची फळबाग म्हणूया, त्या अक्षरशः उन्मळून पडलेल्या आहे, म्हणजे पुढील 5 वर्ष आता तिथून काहीही उत्पन्न मिळणार नाही। या सगळ्यांचा विचार करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी। खरीप पूर्ण वाया गेलेला आहे, त्याच्यानंतर रब्बी मिळेल की नाही याची शाश्वती नाही, कारण शेतात खूप जास्त पाणी आहे। या सगळ्याचा विचार करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी इतकी शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यामुळे मंत्री आज बांधावर आले, निश्चितपणे शेतकरी त्यांचं स्वागत करतायत, मात्र आले आहेत तर काहीतरी ठोस आश्वासन द्या, ठोस मदत द्या आणि अडचणीत असलेल्या बळीराजाला सोडवा इतकीच अर्थ हाक आता शेतकरी या राज्य सरकारला आणि एकूणच मराठवाड्यात आलेल्या सगळ्या मंत्र्यांना देत आहेत। अनुपमा, अगदी खरे विशाल, काही वेळापूर्वी आपण आपल्या वेगवेगळ्या रिपोर्टर्सचे रिपोर्ट दाखवत होतो आणि मयूर निकमनं जो बुलढाण्यामधून रिपोर्ट केला होता त्यामध्ये त्यांनी दाखवलं की शेडनेटचं किती मोठं नुकसान आहे, खूप मोठं आर्थिक नुकसान आहे। पण मला असं वाटतं की शेतकऱ्याला बेसिक पासून आता उभं करण्याची गरज खरं तर सरकारकडे ही सगळी गरज त्यांना भागवावी लागणार आहे। फक्त आर्थिक नुकसान पॅकेज जाहीर करून उपयोग नाही, तर हा शेतकरी पुन्हा एकदा कसा मुळापासून उभा राहील याकडे खरं तर लक्ष देणं खूप गरजेचं आहे। विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासाठी काही वेगळं पॅकेज आता जाहीर होईल का? कारण सर्व मंत्र्यांचे दौरे हे सध्या मराठवाडा आणि सोलापूरमध्ये सुरू आहेत, त्यामुळे काही वेगळं पॅकेज खास या भागासाठी जाहीर होईल का याकडे सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसानाची आकडेवारी सुद्धा आपण झी 24 तासच्या स्क्रीनवर पाहिली, त्यामुळे तशीच भरघोस मदत व्हावी हीच खरं तर अपेक्षा आहे।